नेक्स्ट फोर्थ नंबर ऑब्जेक्ट, चौथ्या नंबरचा प्रॉब्लेम आहे. अँड ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. समजा हा ऑब्जेक्ट आहे, हा कुठे करतो आपण, थ्रोन अपवर्ड करतोय, करेक्ट. द हाईट ऑफ 500 मीटर. पूर्ण वाचून घे. व्हॉट वॉज द इनिशियल व्हेलॉसिटी, हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ अज्युमिंग जी इक्वल्स टू व्हॉट 10 मीटर पर सेकंड. एक फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. उंची किती आहे, 500 मीटर. म्हणजे इथून ती हाईट किती झाली, 500 मीटर फेकली वस्तू. तिचा आरंभीचा वेग विचारलाय, म्हणजे इनिशियल वेलोसिटी. वस्तू जर उलटी फेकली तर यू काय पकडायचा, आणि व्ही काय अंतिम वेग काय असतो, हा 0 असतो. तर तिचा आरंभीचा वेग विचारलेला आहे. त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे इथं वर गेली, इथं V0 झाला, आणि इथून परत खाली येण्यास त्यांनी टाइम विचारलेला आहे, किती वेळ लागेल. ओके, तर या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला 2 फॉर्म्युले यूज करावे लागतील. ते कसे बघा. पहिलं व्ही दिलेलं आहे आणि हाईट दिलेली आहे, म्हणजे एस आणि व्ही. त्याच्यानंतर एस आणि टी. मग गिवन मराठीमध्ये काय दिलेले, हाईट हे आपण कायम काय घेतो, यस, 500 मीटर. मराठीमध्ये काय म्हणायला, उंची, यस, बरोबर किती आहे, 500 मीटर. या ठिकाणी नोटेशन इंग्लिशमध्ये मराठीत दिलेत, थोडी इंग्लिशमध्ये पण दिलेत, थोडंसं कन्फ्युजिंग केलं ते. इथं मीटर मराठीत दिले आहे, इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, डिपेंड्स ऑन. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिले, किती, 10 मीटर. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कंसात जी बरोबर 10 मीटर पर सेकंड. मराठीमध्ये गुरुत्वीय त्वरण किती दिलेले आहे, 10 मीटर पर प्रति सेकंदचा वर्ग. तुम्हाला फाइंड काय करायचं या ठिकाणी, इनिशियल व्हेलॉसिटी कंसात यू फाइंड करायचा आहे, आणि टाइम टेकन कंसात टी वर काय फाइंड करायचं आहे. मराठीमध्ये काय, आरंभीचा वेग किंवा सुरुवातीचा काही फरक पडत नाही. आरंभ म्हटले पुन्हा आरंभीचा म्हणू आपण. आरंभीचा वेग तो काय असतो, यू बरोबर फाइंड आणि लागलेला वेळ. कंसात टी हवे. आता सूत्रानुसार 2 फॉर्म्युले या ठिकाणी आपल्याला यूज करायचे आहेत. फ्रॉम फॉर्म्युला, पहिले जर तुम्ही रिलेशन पाहिलं तर यस आणि यू याच्यामध्ये टाइमचं रिलेशन आहेत का, नाही. इथं कुठे टाइम दिला का पहिल्यामध्ये, नाही दिलाय. मग याच्यामध्ये यस आणि व्हीचं, मग काय तुमचा फॉर्म्युला की व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए यस. रिलेशन कसलं आहे तुमच्यामध्ये, डिस्प्लेसमेंट यस म्हणजे अंतर, आणि कसलं आहे, वेगाचं आहे. मग देअरफॉर व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर अधिक 2a यस. लक्षात, या ठिकाणी व्ही काय तुमचा, तुम्हाला सांगितलं की वस्तू थांबले, अंतिम वेग कोण जातो, 0, मग खाली येते.
हे जर उलट तुमचं असतं, खाली येणारी वस्तू असते ती यू झिरो आणि व्ही आपल्याला काढावं लागतं. मग देअरफॉर व्ही काय येईल, झिरो इक्वल्स टू यू स्क्वेअर अधिक 2. या ठिकाणी एच्या ऐवजी काय घेऊया आपण, जी घेऊया. काय घेऊया, जी, कारण तुम्हाला जी दिलेलं आहे. आता जी जी या ठिकाणी काय पकडावं लागेल, -10. -10 का पकडावं लागेल, कारण आपलं माहिती आहे की वस्तू जर वरती गेली तर जी काय असतो, मायनस. वस्तू जर खाली येत असेल तर जी काय असतो, प्लस. म्हणून काय करावं लागेल, मायनस. त्याच्यानंतर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ यस, यस किती आहे, 500 मीटर. मग देअरफॉर 0 यू वर्ग, या ठिकाणी वजा अधिक काय झाले, वजा 20 आणि 20 100. म्हणजे त्या ठिकाणी एकावर किती शून्य, 1 2 3 आणि 4 यांचा गुणाकार झाला. मग देअरफॉर हा प्लस इकडे त्यांनी मायनसचा काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. 10,000 इक्वल्स टू यू चा स्क्वेअर. इथं काय म्हणू आपण, टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मराठीमध्ये दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. यू बरोबर यू चा वर्ग काय येईल आणि 10,000 सोडून किती आहे तुमचं, 100. एक लक्षात ठेवायचं, एकाच एक येईल. इथं जर 4 असेल 2 लिहा, 6 असेल तर 3 लिहा, डिपेंड्स ऑन मीटर पर सेकंद. सुरुवातीचा वेग तुमचा किती आहे, याला एक नंबर नाव देऊ आपण, 100 मीटर पर सेकंद. आता दुसरं सेकंड. सेकंडला त्यांनी काय विचारलंय तुम्हाला, की इथे जाऊन परत खाली येण्यासाठी किती वेळ लागेल. आता इथं टी म्हटलंय आणि अंतर आहे म्हणून एस आणि टीचं या ठिकाणी सूत्र आपल्याला वापरावं लागेल. एस आणि टीचं सूत्र कुठले आहेत, मग एस इक्वल्स टू कॉट यू टी प्लस हाफ ऑफ जी टीचा स्क्वेअर. लक्षात ठेवायचं, सूत्र वापरता रिलेशन पाहिजे, संबंध पाहिजे. पहिल्यामध्ये कसा संबंध होता, व्ही आणि एसचा होता म्हणून हे सूत्र वापरलं. दुसऱ्यामध्ये कसलं आहे, एस आणि टीचा आहे म्हणून कुठलं सूत्र वापरलं, हे सूत्र वापरलं. इथं लिहून घ्या आपण, फॉर डाउनवर्ड मोशन ऑफ द बॉल, फॉर डाउनवर्ड मोशन ऑफ द बॉल. मराठीत काय म्हणायचं आहे, की चेंडूची खाली येण्याची खाली येण्याची किंवा येण्याच्या गतीसाठी. आता चेंडू खाली येतोय, पुन्हा ठिकाणी बघा, आता आपण एक काढून घेऊया. इथून वर फेकला तेव्हा यू आपण कॅल्क्युलेट केला, व्ही काय होता, 0 होता. आता इथून परत चेंडू खाली येतोय, मग ह्या ठिकाणी इनिशियल वेलोसिटी काय येईल, 0 येईल. अँड यू कॅन कॅल्क्युलेट व्हॉट, टी. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टी कॅल्क्युलेट करायचं आहे या ठिकाणी. मग देअरफॉर यू इक्वल्स टू 0, ए इक्वल्स टू जी. आता परत खाली येताना जी काय करतो आपण, प्लस पकडतो. 10 मीटर पर सेकंदचा वर्ग खाली येण्याला अधिक पकडतो आपण. मग देअरफॉर
व्हॉट इज द फॉर्म्युला? यस इक्वल्स टू यस बरोबर ut अधिक हाफ जीटीचा वर्ग. यस यस तुमची उंची किती आहे? खाली यायची परत सेम 500 मीटर. यू काय? 0. टी आपल्याला काढायचा आहे अधिक 1/2 जी किती आहे? 10 टीचा वर्ग, कारण आपल्याला टी हा काढायचा आहे म्हणून मग 500 बरोबर 0 अधिक 2×5 = 10 5 टीचा वर्ग 5 गुणिले टी, म्हणून 500 बरोबर 5 टीचा वर्ग. म्हणून मग 500 भागिले 5 बरोबर टीचा वर्ग, म्हणून टीचा वर्ग किती येते? 100. 5 × 5 भागिले 100 येतात. मग परत खाली काय म्हणू आपण? टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मराठीमध्ये दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. म्हणून मग तुमचा टी किती आला? 5 सेकंद, सॉरी 10 सेकंद, सॉरी 10 10चं 100चं किती येतं? 10. 10 सेकंद, 10 सेकंद. आणि टीची व्हॅल्यू, म्हणून बॉल परत वरतून खालीला किती वेळ लागेल? 10 सेकंद लागेल. मग देअरफॉर पहिल्याचे आन्सर आपण लिहून घेऊया. द इनिशियल व्हेलॉसिटी of the object is 100 मीटर पर सेकंद. पहिल्याचे आन्सर किती आले बघा या ठिकाणी? 100 मीटर पर सेकंद. मराठीमध्ये म्हणून वस्तूचा आरंभीचा वेग, म्हणून वस्तूचा आरंभीचा वेग 100 मीटर पर सेकंद आहे. दुसऱ्याच उत्तर बघा काय? त्यांनी टाइम विचारलेला आहे. या ठिकाणी टाइम अपवर्डचा 10 आणि डाऊनवर्डचा 10 आहे. एक मिनिट, उत्तरमध्ये थोडंसं गडबड आहे, सॉरी. आपण फक्त अपवर्डचा 10 सेकंद घेतला, डाऊनवर्ड पण घेतला अजून, कारण त्यांनी आपल्याला काय विचारतो? वरून खाली जाण्याचा वेळ विचारलेला आहे. या ठिकाणी आपण काय करूया? काट मारून देऊया. करेक्ट. या ठिकाणी बघा की चेंडू हा इथून जाण्यासाठी किती लागत आहेत? 10 सेकंद, आणि परत इथून खाली किती लागतील? 10 सेकंद. म्हणजे 10 आणि 10 किती झाले? 20 सेकंद. राईट डाऊन हियर. Therefore, टाइम फॉर, याला तुम्ही ब्रॅकेट पण नाही करायचं आहे. टाइम फॉर अपवर्ड जर्नी
journey of the ball will be the same as time for downward journey. Time for downward journey, that is 10 सेकंद. मराठी त्याला काय म्हणू की चेंडू वर जाण्यासाठी लागणारा कालावधी व खाली येण्यासाठी लागणारा कालावधी सारखा आहे. म्हणजेच किती झाला तो 10 सेकंद. मग therefore total time taken, म्हणून मग लागणारा कालावधी बरोबर 2 गुणिले 10, किती आले हे 20 सेकंद. 20 सेकंद. मग आता पहिल्याला therefore हा तुमचा काय आला टोटल टाइम टेकन. इनिशियल व्हेलॉसिटी of the object is what 100 मीटर पर सेकंद. म्हणून मग सुरुवातीची आरंभीचा वेग म्हणून वस्तूचा आरंभीचा वेग 100 मीटर प्रति सेकंद आहे. आणि दुसरं उत्तर बघा, द टोटल टाइम टेकन by the object to reach the height and come down is 20 सेकंद. मराठीत त्यांनी काय म्हटलेलं आहे की वस्तू वर जाऊन परत खाली येण्यासाठी वस्तू वर जाऊन परत खाली येण्यासाठी 20 सेकंद लागतील. लक्षात. पुढचा प्रॉब्लेम दुसरा. A ball falls off a table and reaches a ground in 1 second, assuming g equals to 10 meter per second square.
कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल. एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. जी बरोबर 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल. या ठिकाणी मला समजून घ्या, टेबल आहे तुमचा. या टेबलावरून चेंडू खाली पडतो. हा चेंडू कुठे पडतो? खाली पडतो, ग्राउंडवर. किती वेळ लागतो खाली पडायला? 1 सेकंद लागतो. किती वेळ लागतो? 1 सेकंद. याचा जी किती आहे त्यांनी घेतलेला? 10 मीटर पर सेकंदचा वर्ग. तर चेंडू टेबलाची उंची विचारली, म्हणजे इथून ते एवढे काय विचारले त्यांनी? हाईट. यस, ही काय असते? हाईट. आणि पोचतानाचा वेग या ठिकाणी व्ही विचारलेला आहे. आता हाईट आणि टाइम यांचं सूत्र काय? एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ऑफ जी टी चा वर्ग. त्याच्यानंतर तुम्हाला हा व्ही आणि परत सेकंद काय? व्ही बरोबर यू वर्ग अधिक 2 एच काही जी असेल, व्ही वर्ग. हे दोन तुम्हाला या ठिकाणी सूत्र वापरावे लागणार आहे. तर इनिशियल व्हेलॉसिटी कायम काय असते? यू 0 असते. मग गिवन मराठीमध्ये काय दिलेले? इनिशियल व्हेलॉसिटी यू बरोबर 0. सुरुवातीचा वेग किंवा आरंभीचा वेग काही म्हण, काही 0. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिले आहेत तुम्हाला. कंसात जी बॉल खाली पडतो म्हणून काय केलं तुम्ही? प्लसच घ्या. इथे काय म्हटले? गुरुत्वीय त्वरण. कंसात जी बरोबर किती आहे? 10 मीटर पर सेकंदचा वर्ग. टाइम दिलेला आहे किती आहे? 1 सेकंद. टाइम टी बरोबर 1 सेकंद. वेळ कंसात टी बरोबर 1 सेकंद. या ठिकाणी तुम्हाला काय विचारलंय? हाईट विचारली आहे, उंची. यस, व्हेलॉसिटी व्ही विचारलेली आहे. मराठीत काय विचारलंय? उंची विचारलेली आहे आणि वेग विचारलाय. काय विचारलाय? वेग. ओके, विचारलाय वेग विचारलेला आहे. मग आपण एक एक काढूया. पहिले काय काढूया? हाईट काढून घेऊया. मग फ्रॉम फॉर्म्युला मराठीत सूत्रानुसार पहिला आपण वापरतोय एस यू टी अधिक 1/2 जी टी चा वर्ग. तुम्हाला उंची विचारली, म्हणजे काय विचारलंय? यस, यू किती सुरुवातीचा? 0. टी किती आहे? 1 सेकंद अधिक 1/2 जी काय आहे? 10. परत टी काय आहे? 1 चा वर्ग. म्हणून यस 0 गुणिले 1 0 अधिक 2 पंचे 10. 5 गुणिले 1 वर्ग काय झाला? 1. म्हणून यस बरोबर 0 अधिक 5 किती आले? 5 मीटर. उंची किती आहे टेबलाची? 5 मीटर आहे. किती मीटर आहे? 5 मीटर आहे.
आलं या ठिकाणी एक उत्तर तुमचं पहिलं. नंतर तुम्हाला सेकंड काय विचारलेलं आहे, वेग विचारलेला आहे. मग परत फ्रॉम फॉर्म्युला सूत्रानुसार, सूत्र काय तुमचं दुसऱ्यामध्ये आपण लिहिलंय व्ही वर्ग यू वर्ग अधिक 2GS. म्हणून मग व्ही वर्ग तुम्हाला काढायचा आहे. यू वर्ग किती आहेत 0, 2, जी किती आहेत 10 आणि एस किती आहे 5. आपण आता कॅल्क्युलेट केला तो. म्हणून व्ही वर्ग 0चा वर्ग 0, 10 दुने 20, 20 5 100. म्हणून व्ही वर्ग बरोबर किती आले तुमचे 100. या ठिकाणी काय म्हणू, देअरफॉर टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मराठीत दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन व्ही बरोबर किती आले 10, 100चं वर्गमूळ 10 मीटर पर सेकंद. अतिशय सोपी प्रॉब्लेम आहे. तुम्ही साईडला रफ फिगर काढून घ्यायची जेणेकरून तुम्हाला कळते नक्की काढायचं काय आणि दिलेलं काय. जसं मी या ठिकाणी काढली बघा वरती की व्हॉट यू कॅन डू अँड व्हॉट वी हॅव कॅल्क्युलेट. या ठिकाणी बघा जसं या ठिकाणी मी रफली काढलेलं होतं की आपल्याला नक्की काढायचं काय आणि आपण नक्की करणार काय आहोत. लक्षात. ओके. नेक्स्ट आहे तुमचा टॉपिक. तर या ठिकाणी उत्तर लिहायचं बाकी आहे अजून. मग देअरफॉर the velocity of the ball when it reaches to the ground, when it reaches to the ground is 10 meter per second. ऍक्च्युली हे आपण नंतर काढलेलं आहे. त्यांनी काय विचारलं तुम्हाला व्हेलॉसिटी विचारतात आणि देन म्हणजे बघा या ठिकाणी मराठीत काय की चेंडू टेबलाची उंची टेबलाची उंची पहिले काय विचारलं व्हेलॉसिटी का वेग विचारलेला आहे आणि या ठिकाणी हाईट विचारलेली आहे. ठीक आहे. इंग्लिश मध्ये थोडं उलट दिले आपण त्याप्रमाणे जाऊया. म्हणून चेंडू जमिनीवर पोहोचताना म्हणून चेंडू जमिनीवर पोहोचताना चा वेग 10 मीटर प्रति सेकंद आहे आणि सेकंड द हाईट ऑफ टेबल is 5 मीटर. टेबलाची उंची 5 मीटर आहे. पुढचा प्रॉब्लेम F. The masses of the earth and moon are
या ठिकाणी दोघांचे मासेस दिले आहेत, कोणाचे, मून आणि अर्थचे. 6.10 to 14 kg and 7.4 and 10 to 20 kg respectively. The distance between them is 3.84 to 10 to 5 km. Calculate the gravitational force of attraction between two. पृथ्वी आणि चंद्र समजून घ्या, हा पृथ्वी आणि हा चंद्र. याचं मास किती आहे, 10⁻²4 आणि याचं किती आहे, 7.4 10 किती आहे, 22 आहे. तर किलोग्रॅम किलोग्रॅम हे दोघांचे माप दिले. यांच्यातलं अंतर किती दिलेलं आहे, दोघांमधलं डिस्टन्स यस 3.84 10⁵. तर यांच्यातला जी तुम्हाला काय करायला लावलाय, त्यांनी कॅल्क्युलेट करायला लावलेला आहे. आणि तुम्हाला ह्या युनिव्हर्सल जी पण त्यांनी दिलेला आहे. सॉरी, तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला त्यांनी, फोर्स एफ, दोघांमधला फोर्स विचारलाय त्यांनी. मग ह्या ठिकाणी बल म्हटलेले आहेत, म्हणजे काय कॅल्क्युलेट करायला लावलंय तुम्हाला, फोर्स, म्हणून काय कॅल्क्युलेट करायचं, एफ. मग गिवन मराठीमध्ये दिलेले. मास ऑफ अर्थ ही म्हणजे अर्थ, 6×10⁻²4 kg. मास ऑफ मून 7.4×10⁻22 kg. इथे काय म्हणू आपण, पृथ्वीचे वस्तुमान किती आहे, 6×10⁻²4 किलोग्रॅम. चंद्राचे वस्तुमान बरोबर 7.4 किलोग्रॅम. डिस्टन्स आर दिलेला आहे, 3.84 किलोमीटर अंतर दिलेलं आहे. आर किती आहे, 3.84 किलोमीटर दिलेलं आहे, करेक्ट. मग किलोमीटरचं काय करू, या ठिकाणी मीटर मध्ये करून घेऊ. मग बरोबर 3.84, 1 किलोमीटर म्हणजे काय, 1000 मीटर, म्हणजे 10⁻3. मग 5 याला गुणिले 3, हा गुणिले 5 मीटर करून घ्या. म्हणजे 3.84, 5 आणि 3 किती झाले, 8 मीटर. सेम इथं करून घेऊ आपण, 3.84 10⁻3 10⁻5 मीटर, म्हणून 3.84 10⁸ मीटर आलं. जिथं तुम्हाला दिलेलं असेल त्यांनी. मग सूत्रानुसार F = G m1 m2. या ठिकाणी m1 m2 नको म्हणू आपण, me आणि mm म्हणूया. me mm भागिले r वर्ग म्हणून. मग या ठिकाणी थोडं बाजूला कॅल्क्युलेशन घेऊ, मोठं आहे थोडं. F बरोबर जी तुम्हाला किती दिला आहे त्यांनी, 6.7 10⁻11. पृथ्वीचं मास किती दिले, 6×10⁻²4. चंद्राचं किती आहे, 7.4
22 भागिले तुमचा r चा वर्ग 3.84 10चा 8 त्याचा वर्ग. लक्षात. मग आता 24 आणि 22 किती होतात? यांचा गुणाकार आपण काय करूया? 11. 11तून 22 गेले 11, परत किती आले? हे 35 आणि 8 दुनी किती होतात? 16. 16 वजा 35. एक मिनिट आता हे करून घ्या. 6.7 गुणिले 6 गुणिले 7.4. बघा हे एक घात बघूया आता. 10चा 24 10चा 22 आणि 10चा वजा 11. 24 आणि 22 यांची बेरीज करा. किती होती ती? 46 मधून हे 11 गेले, किती उरले? 35 गुणिले 10चा 35 भागिले 3.84 वर्ग आहेत म्हणून 3.84 गुणिले 3.84 का वर्ग असल्यामुळे. आणि 8 दुनी किती होता? 16. त्याचा वर्गणी कोणी करायचा? गुणाकार करायचा आहे. मग बरोबर 6.7 गुणिले 6 गुणिले 7.14 गुणिले हा वर जाताना काय होईल? हा 35 आहे आणि हा अधिकचा वर जाताना काय होईल? वजा. 35 मधून 16 गेले, किती उरले? 19. 10चा 19 भागिले किती आहेत तुमचे? 3.84 गुणिले 3.84. आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला बोललो की पॉईंटचा गुणाकार कसा करायचा. इथे किती आहेत तुमचे? प्रत्येकाचे पॉईंट काढून टाकायचे. थोडा एक हा बाजूला ठेवूया आपण. हा 10चे दुसऱ्या बाजूला ठेवा. 67 इथे किती आले? 6 आणि किती आले? 74. खालचे पॉईंट करून टाका. 384 गुणिले 384 गुणिले आणि गुणिले. छेदात किती काढतोय आपण? डिनोमिनेटरला 1 2 3 आणि 4 पॉईंट काढतो. बघा याच्यानंतर किती आहेत? हे 2 आहेत आणि हे 2 आहेत, म्हणजे किती पॉईंट काढले आपण? 4 काढले. वरती काय करा? एकावर 4 शून्य द्या. वरचे किती पॉईंट काढतोय आपण? 1 आणि 2. 1 आणि 2. हा एक शून्य गेला, हे 2 2 शून्य गेले. आता यांचा आपण काय करूया? भागाकार करूया. 67 ने जर याला भाग दिला, समजून घ्या 4 ने दिला. 67 गुणिले 4 7 चोक 38 होता. 7 8 56 7 9 63. 74 ने दिला, समजा याला 4 ने दिला. 4 चोक 16 होतात. 1 7 चोक 28 आणि 1 29. नाही जाणार. मग काय करा? 6 ने द्या. 74 गुणिले 6 6 चोक 24 2 7 चोक 42 42 आणि तुमचे 2 किती होतात? 44. एक काम करूया आपण, मग यांचा गुणाकारच करून घेऊया. 67 इंटू 6 6 जातो का बघू बरं. 6 1 6 6 6 36 उरले 2 आणि 6 चोक 24. सोपं होऊन गेला आता हे. मग 67 गुणिले 74 भागिले 64 गुणिले 384 यांचा जर गुणाकार केला तर आता बघा 67 गुणिले 74 7 चोक 28 7 आले 2 6 चोक 24 आणि 2 26 7 7
49. त्याच्यानंतर 7.4 आहे ना, ओके. एकूण 4 आले आणि 7 चौकोन 42, 46, 8, 9 6 15, 1 9, इथे 49 58. 64 384. 64 384 यांचं जर आपण पाहिलं 64 ने जर भाग दिला तर 384 गुणिले 2, 4 दुने 8, 1 8 दुने 16 1 17, 1, त्याच्यानंतर 3 दुने 6 1 7. 64 ने भाग दिला तर याला 7 चौकोन 42, 42 जाईल, हे किती येतील मग 7780, 7780 डिवायडेड बाय 384 20, म्हणजेच या ठिकाणी किती येतील तुमचे 10^12. हा तुमचा 10, म्हणजेच किती आले हे 20 गुणिले 10 200. 200 गुणिले 10 चा 19. उत्तर काय दिलंय तुमचं 20 गुणिले 10 चा 20. हे सॉरी 2 गुणिले 10 चा 20, दुसरे येणार आहे 20 येतील त्या ठिकाणी. वीस गुणिले 10 चा 19, मग बरोबर 2 गुणिले 10 चा 20 न्यूटन आले. किती आले हे न्यूटन. कॅल्क्युलेशन परत एकदा व्यवस्थित करायचे आहेत, गुणाकार भागाकाराचे. या मग therefore the gravitational force between Earth and the Moon is Earth and the Moon is 2 into 10^20 न्यूटन. मराठीमध्ये म्हणून पृथ्वी आणि चंद्र यामधील गुरुत्व बल, म्हणून पृथ्वी आणि चंद्र यामधील गुरुत्वीय बल 2 गुणिले 10 चा 20 न्यूटन आहे. लक्षात. आणि यानंतर आता शेवटचा प्रॉब्लेम सेम आहे, फक्त यापासून काय म्हटले सूर्य म्हटलेला आहे आणि त्या दोघांचं गुरुत्व दिले, यावरून सूर्याचे वस्तुमान काढायचे. या ठिकाणी तुम्हाला मी एक गाईडलाईन देतो. या ठिकाणी पृथ्वीचे वजन दिलेले आहे, तुम्हाला या ठिकाणी मास विचारलेले आहे. एफ फॉर्म्युला काय तुमचा जी एम ई म्हणजे अर्थ आणि एम एस म्हणजेच काय सन भागिले आर चा वर्ग. एफ दिला आहे तुम्हाला, डिस्टन्स दिलेला आहे, गुरुत्वीय बल पण दिलेले आहेत, एफ पण दिलेले आहेत. हे किती आहेत तुम्हाला काय काढायचं EMS काढायचा आहे. मग काय करा एफ गुणिले आर चा वर्ग हा जी भागिले काय तुमचा एम ई बरोबर EMS. एफ किती आहेत 3.5 into 10^22. आर तुम्हाला किती दिलेला आहे डिस्टन्स
1.5 10चा वर्ग भागिले जी पण किती आहे 6.7 10चा वजा 11 गुणिले पृथ्वीचे वजन 6 गुणिले 10चा 24. करा यांचं कॅल्क्युलेशन. मासात तुम्हाला सण येऊन जाईल. हे काय तुमचा होमवर्क. आता याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण याचंच पुढचं प्रकरण घेणार आहोत, सेकंड पार्ट फर्स्टचा. त्याच्यानंतर मग पार्ट सेकंड घेऊया. ओके, या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट प्रकरण पुढचं प्रकरण.